गुड इवनिंग क्लास। और क्या बोलती पब्लिक? पब्लिक क्या बोल रही? पब्लिक बोल रही है सब तरफ कल हुआ नीट का पेपर। कल हुआ था नीट का पेपर 2020 का। जब आप लोग ये पेपर देखोगे तो आप फिजिक्स को एक अलग नजरिए से देखोगे। फिजिक्स से आप इतना चाहत करने लगोगे कि बस फिजिक्स में 180 आउट ऑफ 180 लाके बैठोगे। इतना इजी था पेपर कल का, बहुत इजी था। इसके बारे में बात करेंगे हम थ्रू आउट द लेक्चर, बीच बीच में बात करते रहेंगे। स्टार्ट कर देते हैं आज के टॉपिक को। आज का टॉपिक है इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज डिस्ट्रीब्यूशन। जिस तरह से हमने सेंटर ऑफ मास में देखा था, उसके अलग अलग फॉर्मूले देखे थे सेंटर ऑफ मास के, रिंग के लिए सेंटर ऑफ मास। तो सेंटर में रहता है सेमी सर्कुलर रिंग, सेमी सर्कुलर। वो दिन भी क्या दिन थे, है ना? वो दिन भी क्या दिन थे जब मैं क्लास में वायर लेके आता था, डिस्क लाता था घर से चुरा के, वो भी तोड़ डालता था डिस्क। घर वाले बोलते थे डिस्क किधर गई, हमारी शादी की डिस्क किधर गई। मुझे क्या पता था वो उनकी शादी के लिए मैंने तोड़ डाली। उसके बाद क्या हुआ मत पूछो। चलो, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज डिस्ट्रीब्यूशन, उसी तरह आप देखेंगे आज, ठीक है? कौन को कितने कितने प्रकार के डिस्ट्रीब्यूशन हो सकते हैं। एक तो लीनियर हो सकता है, एक लीनियर हो सकता है, एक एरिया वाइज हो सकता है और एक वॉल्यूम वाइज हो सकता है, ठीक है? लीनियर में वो सब चीजें आएंगी, रॉड आएंगी, रिंग आएंगी, ठीक है, सेमी सर्कुलर वायर आएंगी, सब कुछ आएगा। एरिया में क्या क्या आता है? एरिया में आता है ट्रायंगल, एरिया में आता है स्क्वायर, ठीक है? वैल्यू में क्या आता है? वैल्यू में आता है क्यूब, वैल्यू में आता है स्फीयर, कोन, सॉलिड कोन, होलो जैसी सारी चीजें आएंगी एरिया में, ठीक है? वही सारी बातें हम डिस्कस करेंगे। सिर्फ फर्क इतना है, एक ही चीज याद रखनी बस, उस त्यावेळेस जे बघितलं सेम कॉन्सेप्ट, ठीक आहे? नवीन काहीच नाही खूप ठिकाणी तुम्ही बघा, कुठेही बघा हीच कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे? फक्त थोडीशी इझी म्हणून नाही घेतोय, नाही तशी कॉम्प्लिकेटेड मेथड आहे जी फक्त 2 ते 3 आन्सर, 2 ते 3 लाईन्स मध्ये आन्सर सांगून देईन, बट मग जड जाणार, प्रत्येक वेळेस ती मेथड सूट होत नाही। त्याच्यामुळे जी बेस्ट मेथड वाटली आहे तीच घेतली। जसं मी मागच्या याच्यात घेतलं होतं, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं असतं, बट त्याच्यात कन्सेप्ट होते, ठीक आहे? ते जे घेतलं होतं त्याच्यामध्ये काय होते? कन्सेप्ट होते। काय घेतलं होतं मागच्या वेळेस मी? युनिफॉर्म चार्ज रेझिस्टन्स घेतली होती, युनिफॉर्म चार्ज रिंगच घेतली होती, बट थोड्याशा डिफरंट अँगल घेतली होती, ठीक आहे? एक्स स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर अंडर रूट वाली गोष्ट घेतली होती आपण। चला, ते पण लक्षात जाऊ द्या, नाही तुम्हाला लक्षात ठेवणे, ठीक आहे? त्याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय करायचं आपल्याला? काहीही सिमेट्री असू शकते, त्याच्यावरती काय करायचे? चार्जेस प्लेस करायचे। आधी आपले काय होते चार्जेस? तर फक्त पॉइंट चार्ज होता। काय होता आधी? फक्त पॉइंट चार्ज। म्हणजे इथे एक चार्ज असायचा Q1, दुसरीकडे एक चार्ज असायचा Q2। देन फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, असला पार्टचा क्वेश्चन काल विचारला, ठीक आहे? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टली व्हॅल्यू पुट करायची K/Q/R², स्फिअरचं होतं, ठीक आहे? स्फिअर साठी विचारलं होतं, तर तुम्ही सेंटर पासून इथे कुठेतरी ठेवला होता तो पॉइंट, ते विचारलं होतं, सांगा किती असणार ते। इथून इतकं डिस्टन्स काहीतरी दिलं होतं, हे असेल R, हे असेल R, तर ह्याला प्लस ह्याला ऍड करून तुम्हाला आन्सर सांगायचं होतं। इतका ते इझी होता। ग्रॅव्हिटेशनलचा पण तसाच आला होता। इथे अर्थ होती, अर्थ वरून इथे गेल्यानंतर रेडियस सांगितली हाफ झाली r/2, आणि इथून इतकी रेडियस होती r/2 म्हणजे 3r/2 झालं टोटल डिस्टन्स, ठीक आहे? 3r/2 टोटल डिस्टन्स g m1 m2 अपॉन r²। हा काय असतो? तर वेट असतं, ठीक आहे? बॉडीचं काय असतं? हा वेट फोर्स असतो। हे जर a काढायचा होता, m1 m2 ह्या व्हॅल्यू सगळ्या गिव्हन होत्या, g अपॉन m1 m2 ची व्हॅल्यू भेटून गेली, g m1 m2 अपॉन r² ह्याची व्हॅल्यू डायरेक्टली भेटली, ती येत होती। एकदम इझी होती, ठीक आहे? ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मी जे थांबवलंय सोपंपणे आणि लवकर पण होऊन जातं। आधी आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते सगळं पॉइंट चार्ज बद्दल डिस्कस केलं, ठीक आहे? पॉइंट चार्ज बद्दल डिस्कस केलं, करेक्ट आहे? तर बघा, हे लेक्चर इम्पॉर्टंट, ठीक आहे? कारण की ह्या लेक्चर मध्ये इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहे आजच्या पेपर बद्दल, कालच्या पेपर बद्दल, नीटच्या, ठीक आहे? थ्रू आउट बायोलॉजी कसा होता, केमिस्ट्री कसा होता, ठीक आहे? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज डिस्ट्रीब्यूशन। बघा, आज जे बघणार आपण, आता समजा क्वेश्चन असा आहे, देयर इज
देयर इज, आता आपण सुरुवात करू लिनियर पासून. देयर इज लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन. There is linear charge distribution on the rod of length L. On the rod of length L. Then what is magnitude of electric field? ठीक है. Then what is magnitude of electric field at point, असं घ्या, at point P, at जे आयडियल एक्झाम्पल साठी की मी तेच घेणार आहे, कारण की नवीन घेऊन आलो पण ते प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला देणार आहे आणि सॉल्व्ह करून घेणार आहे. Then what is magnitude of electric field at point P from center नाही म्हणतात ना, ठीक आहे, from point O. फ्रॉम पॉइंट O असं समजून घ्या. आता हा सेंटरला पॉइंट आहे, ठीक आहे. जरी सेंटर पासून म्हटले तरी आपल्याला रॉड बद्दल कंप्लीट विचार करायचा, ठीक आहे. पूर्ण रॉडच्या लेंथ बद्दल विचार करायचा जरी सेंटर म्हटले तरी, ठीक आहे. देन ऍट पॉइंट P फ्रॉम पॉइंट O. क्वेश्चन काय बनू शकतो बघा. वी हॅव लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन in which charge Q is distributed. There is linear charge, ठीक है, linear charge Q घ्या, linear charge Q distribution. There is linear charge distribution of rod length L जाऊ द्याला. Then what is electric field at point P from point O when charge Q is distributed linearly on a rod of length. Then what is electric field at point P from distance क्या दिखा है यहाँ पे, डिस्टेंस एट पॉइंट P फ्रॉम डिस्टेंस A, ठीक है. थोडंसं डायग्रामला आपण काढून देऊ जेणेकरून तुमचे डाउट्स येणार नाही, तुम्हाला डाउट्स येणार, ठीक आहे. डिस्टेंस A, ओके, A, ठीक आहे. समजून घ्या, हा तो रॉड आहे, क्यू मीटर आहे सर, हा तो रॉड, ठीक आहे. याच्यावरती काय केले तर चार्जेस डिस्ट्रीब्यूट केले, बट कसे, लिनियरली. आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन असतं त्यावेळेस ते कसं असतं, प्रत्येक पॉइंटला सेम प्रपोर्शन, प्रत्येक पॉइंटला काय म्हणजे 1 मीटर नंतर 1 ग्राम, समजून घ्या. आता वेट बदलत आहे, ठीक आहे. 2 मीटर नंतर परत 1 ग्राम, 3 मीटर नंतर परत 1 ग्राम, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 1 ते 3 मीटर असाल त्यावेळेस तुम्हाला किती वेट दिसेल ते 3 ग्राम, 1 2 3, म्हणजे प्रपोर्शनल 1 मीटर साठी. म्हणजे बघा, तुम्ही प्रत्येक तुकड्या वाईज जर कधी चेक करायला गेले तर तुम्हाला समजेल की प्रत्येक तुकड्याला म्हणजे प्रत्येक मीटरला सारखंच काय आहे, वेट डिस्ट्रीब्यूट केलंय, मास डिस्ट्रीब्यूट केलंय अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास, ठीक आहे. समजून घ्या, हे पॉझिटिव्ह चार्जेस सगळे जे याच्यावरती काय केले, डिस्ट्रीब्यूट केले, त्याच्यावरती काय केले, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर समजून घ्या, आता जो पॉइंट P आहे तो इकडे प्लेस केला कुठेतरी, जो पॉइंट P होता तो इकडे कुठेतरी प्लेस केला होता आणि हे ते डिस्टन्स A होतं सेंटर पासून, ठीक आहे. हे डिस्टन्स काय होतं तर A होतं, इथून इतकं, ठीक आहे. एवढं जे डिस्टन्स आहे ते काय तर A डिस्टन्स मानतो, बरोबर. ऍट पॉइंट P फ्रॉम A, बघा ना, ऍट हा पॉइंट P आणि फ्रॉम A इथून आपल्याला सांगायचं आहे की मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय. बट आता इथं असं थोडी नाही की छोटासा चार्ज आहे, समजून घ्या, एकदम छोटासा चार्ज Q नॉट आहे आणि आपण ह्या चार्जच आणि ह्या चार्जमुळे होणारी काय केली तर इलेक्ट्रिक फील्ड काढत बसतो, नाही, काय अर्थ नाही, बरोबर. एकटा जोडीला तो छोटा चार्ज आहे, पूर्ण रॉडला चार्जेस काय तर डिस्ट्रीब्यूट केलेले, म्हणजे नुसते एका पॉइंट बद्दल विचार करून फायदा नाहीये, पूर्ण रॉडलाच विचार करावा लागेल, कारण की पूर्ण रॉडचे चार्जेस या पॉइंटला आलेले असतील आणि पूर्ण छोटे छोटे चार्जेसची मिळून एक इलेक्ट्रिक फील्ड बनेल, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बनेल, ती आपल्याला सांगायची. म्हणजे नुसतं इथे जरी विचारलंय तरी असं नाही त्याचा अर्थ की चला बाबा इथून आणि तो
घेतला आपला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला के क्यू बाय आर स्क्वेअर आणि लगेच सॉल्व्ह करून संपला विषय नाही, तसं नाही. ठीक आहे, तसा विषय नाही. बघा मला कसं सॉल्व्ह करा. मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विचारले. एक तर समजा चार्जेस कसे आहेत, लिनियरली डिस्ट्रीब्यूट केलेले. समजून घ्या ह्या रॉड वरती जे टोटल चार्ज आहे कॅपिटल क्यू घेतो आपण, बरोबर. एक तर कॅपिटल क्यू घ्या किंवा स्मॉल क्यू घ्या. छोटा क्यू घ्या. ठीक आहे, जसं त्यांनी गिवन क्वेश्चन मध्ये चार्ज क्यू. ठीक आहे, ह्या रॉडचा जे टोटल चार्ज आहे तो काय क्यू टोटल. ओके, टोटल चार्ज जो आहे तो काय तर क्यू. मग आपण काय करू आता, जर कधीच आणि ह्या रॉडची लेंथ किती आहे, ह्या रॉडची लेंथ त्यांनी सांगितली होती L, बरोबर. ज्यावेळेस आपण x सेंटर ऑफ मास काढायचो, x सेंटर ऑफ मास m1 r1. ठीक आहे, याच्यावरती खूप प्रॉब्लेम आला होता. डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये पुट करत m1 r1 प्लस m1 प्लस m2. m2 पासून विचारलं. ठीक आहे, m2 इथे काहीतरी एक पॉइंट होता m1, इथे एक पॉइंट होता काहीतरी m2. आणि ह्या पॉइंट पासून सांगायचं होतं किती. ऑब्वियसली ह्या पॉइंट पासून म्हणलं की m2 into r2 जे काय डिस्टन्स असेल त्याला r2 ह्याचं मास, ह्याचं रेडियस किंवा डिस्टन्स मल्टिप्लाय आणि डिवाइडेड बाय टोटल मास. एकदम सिंपल क्वेश्चन होता. डिस्कस करूया त्या लेक्चर मध्ये आपण. ठीक आहे, तर एक्स सेंटर ऑफ मास मध्ये आपण काय केलं असतं, सेंटर ऑफ जर कधी याचा फोर्स काढायचा असता किंवा काहीतरी काढायचं असतं त्याला. ठीक आहे, तर जनरली आपण काय म्हणूया, मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अकॉर्डिंग टू जसं सेंटर ऑफ मास पकडायचं ना, तसं मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड साठी तुम्ही काय केलं असतं, के क्यू अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, के चा के, क्यू चा क्यू. ठीक आहे, आणि आर स्क्वेअर म्हणजे इथून तर हे डिस्टन्स ए, बरोबर आहे. आता इथून विचारले, बट ह्या लेंथ एल मध्ये तर सुद्धा छोटे 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 चार्जेस आहेत. हाच कन्सेप्ट लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनचा, हाच कन्सेप्ट लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनचा की एका छोट्या पॉइंटला नाही पकडायचं की चला बाबा इथून आपण मोजत बसलो. नाही, ह्या सगळ्या रॉडवरती सारखंच चार्जेस आहे. सगळ्या रॉडवरती होणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, नेट आहे. ठीक आहे, इथे जी येणार आहे ती, इथे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार ती आधी असणाऱ्या चार्जेसमुळे पण होणार आहे. म्हणजे आधी असलेला चार्जेसचा फरक हा या पॉइंटला होणार. समजून घ्या x इज इक्वल टू a. ठीक आहे, हा डिस्टन्स काय तर x इज इक्वल टू a. ओके, मग इथे डिस्टन्स किती असेल रे, x इज इक्वल टू a प्लस l, बरोबर. a प्लस l, a प्लस l हे झालं टोटल डिस्टन्स. इथून इतकं असं नाही की इथून विचारल्याने तुम्ही फक्त x इज इक्वल टू a डिस्टन्स पकडणार, बरोबर आहे. तुम्हाला टोटल चार्जेस बघायचे रॉडवरचे की इथे छोटा चार्ज, इथे छोटा चार्ज, सगळ्याचा मिळून काय पडेल ते रॉडला माहित राहील, बरोबर. बरोबर, तर तुम्ही काय केलं असतं, L प्लस A चा काय केलं असतं स्क्वेअर, जे की काय झालं असतं चुकलं असतं, जे की काय झालं असतं चुकलं असतं. अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास त्याचा A प्लस L घेतला असतं. ठीक आहे, तर मग अशा वेळेस काय केलं आपण, आता आपण किती वेळेस काय बोलतोय, छोट्या छोट्या चार्जेसमुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला बघायला लागेल प्रत्येक पॉइंटला. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला छोट्या छोट्या चार्जेसमुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला बघावं लागेल. बघा मग आता ती कशी बघायची तुम्हाला आयडिया असेल. आपण काय करतो मग अशा वेळेस छोट्या छोट्या चार्जेसमुळे होणारी, आता मी म्हणलं एखादी सर्क्युलर रिंग आहे, तिचा छोटासा मला पार्ट बघायचा आहे. तुम्ही काय केलं असतं, समजा सेंटर ऑफ मास मध्ये आपण काय रॉड घ्यायचो आणि म्हणायचं की हा छोटासा भाग मी कट केला dm, ज्याचं डिस्टन्स किती आहे dx, बरोबर आहे, असं आपण म्हणायचो. चला मी इथे पण काय करू, मग आता आपण इथे सुद्धा आपण सेम कन्सेप्ट वापरू. याची टोटल लेंथ किती L, याची टोटल लेंथ किती L. आता इथे मी एरो देऊन दाखवतो कारण की खिचडी होऊन जाईल सगळी. x इज इक्वल टू a आणि इथे x इज इक्वल टू L प्लस. बघा इथून इतकं डिस्टन्स a आपण मानलं x इज इक्वल टू a. ओके, a प्लस l, x इज इक्वल टू l प्लस. इथे आलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक काय भेटून गेली, व्हॅल्यू भेटून गेली त्या रॉडची, कशाची, लेंथची. इथे a आहे लेंथ जी इनिशियल आहे आणि इकडे आल्यानंतर a प्लस. आपल्याला इथून इथं नाही बघायचं, इथं आपण l म्हटलं असतं, बरोबर, फक्त l म्हटलं असतं. आपल्याला इथे बघायची इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट p बघायची, म्हणून आपण डिस्टन्स काय करतोय तर ऍड करतोय, टोटल डिस्टन्स ऍड करतोय रॉडचं पण आणि जेवढा दूर ठेवलाय ते पण. क्लियर आहे. बघा मग आपण काय करू, एक छोटासा काय घेऊ, या रॉडचा काय घेऊ, छोटासा पार्ट घेऊ. ठीक आहे, आता रॉड वरती काय
मास से का नाही, मास बद्दल चाललंय आपलं बोलणं नाही. ठीक आहे. आता कशाबद्दल चाललंय आपलं बोलणं? चार्जेस बद्दल. बघा टोटल काय होतं ह्या रॉडचं, तर क्यू दिला होता. ठीक आहे, म्हणजे चार्जेस होते. आता या चार्जेसचं काय केलं आपण? एक छोटासा भाग घेतला. ठीक आहे, ज्याला काय म्हटलं आपण? डीक्यू. जसं आपण डीएम मास म्हणायचो, छोटासा मास डीएम मास, बरोबर? छोटासा मास डीएम मास म्हणतो. ठीक, म्हणजे डिस्टन्स पण किती झालं? इथून इतकं डिस्टन्स येत होता, किती झालं? जर टोटल डिस्टन्स x आहे, बघा ना, मी x a म्हटलं तुम्हाला समजण्यासाठी, x l + a म्हटलं, त्याचं छोटंसं डिस्टन्स सुद्धा किती झालं? dx झालं, बरोबर? छोटंसं डिस्टन्स सुद्धा बघा ना, आपलं काय म्हणणं असतं इलेक्ट्रिक फील्डचं? इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे क्रिएट होते? पॉइंट चार्जेस. कशामुळे? पॉइंट चार्जेस. दोघी खूप लहान असतो. मग माझा मोठा होता क्यू आणि त्याला मी dq म्हटलं, तर झालं ना छोटासा पॉइंट चार्ज. म्हणजे आपण ना बरोबर चाललंय, मॅथमॅटिकली बरोबर चाललं. छोटासा पॉइंट चार्ज घेतला, ज्याला आपण dq म्हणतो. क्यू म्हटलं तर तो टोटल चार्ज झाला. मग आपण आता जी काय मेथड वापरणार ती छोट्याशा चार्जला कन्सिडर करूनच वापरणार. आणि हे नियमच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या सुरुवातीपासून कुलम्बनी डिराइव्ह केले फॉर्म्युले, गॉस लॉ ने केले, मॅक्सवेल ने केले, सगळ्यांनी छोट्या चार्जला पकडून केलं. आपण पण हा फॉर्म्युला छोट्या चार्जला पकडून कन्सिडर करू. ठीक, मग असे इथे dq आपल्याला कुठे बघायचंय? इथे, बरोबर? असे dq इथे dq छोटा चार्ज इथे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे चार्ज असतात. मग ते सगळे चार्जेस काय करतील? तर एकत्र आल्यानंतर एक नेट इलेक्ट्रिक फील्ड बनवेल. काय बनवेल रे? बोलो मेरे साथ जय माता दी. नेट इलेक्ट्रिक फील्ड बनवेल, बरोबर? मग इथे आल्यानंतर आपल्याला समजेल की ती नेट इलेक्ट्रिक फील्ड काय, जी ह्या सगळ्या चार्जेसने मिळून इथे तयार केली, सगळ्या चार्जेसने मिळून या पॉइंटला तयार केली. ठीक आहे, मग आपण dq ला एकत्र करण्याची प्रोसेस कोणती असेल? तर ऑब्वियसली इंटिग्रेशनची. ऑब्वियसली कोणती प्रोसेस असणार? तर इंटिग्रेशनची. ओके, हे माहिती आहे. जास्त काही असं नवीन असं शॉक होण्यासारखं विसरली काय होतं? ठीक आहे, खूप सोडवले आपण अशी. चला बरं, कसं करणार मग आता? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कशी काढतो आपण? जनरल फॉर्म्युला kq डिवाइडेड बाय r², बरोबर? आता आपण होणार काय मग आता? समजा हा इथे जो चार्ज आहे, काही नाही म्हणजे समजून घ्या तिथे q0 आहे. ठीक आहे, आपल्याला तिथे विचारलंय काढायला. म्हणजे ऑब्वियसली आपण काय समजतो, जो तुमच्या घरी आम्ही पॅरेंट व्हिजिटला आलो होतो, त्याच प्रत्येकाच्या घरातून आम्ही छोटे छोटे टेस्ट चार्जेस उचलले होते. ठीक आहे, तो टेस्ट चार्ज घेतला आणि ते घेतला, ठेवून दिला. आणि तिथे मोजायचे म्हणजे काहीतरी लागलं ना, लिमिट घातली ना तिथे. आणि सपाटे सरांनी सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस तुम्हाला लिमिट घालायची असते त्यावेळेस काय ठेवावं लागतं? तिथं टेस्ट चार्ज ठेवावा लागतो. मीच बोललो होतो का रे? तर तुम्ही घरी बोलले होते, कुठेतरी वाचलं असणार तुम्ही. बट चालत आहोत क्यू ना. ठीक आहे, मग हा पण पॉझिटिव्ह. आणि आता हे जर की बोलले का हा मायनस आहे का पॉझिटिव्ह नाही, आयडियली काय असतात हे पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह, हा पण dq पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. म्हणजे जी काय इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल कोणामुळे? ह्या dq मुळे. कोणामुळे? dq कोण आहे सर? चार्ज आहे. ठीक आहे ना, काही पण प्रोनाउन्स करा. dq में होणारी इलेक्ट्रिक फील्ड पण कशी असेल? छोटीशी. अगर चार्ज ही नन्हा सा है तो उसकी इलेक्ट्रिक फील्ड भी छोटी सी होगी. ठीक है, उसको हमने बोलते हैं dE. ठीक है, ये तो टोटल हो गई ना, ये तो टोटल हो गई. इसके लिए हमें पूरे छोटे छोटे चार्ज को इंटीग्रेट करना होगा, तब जाके बड़ी वाली इलेक्ट्रिक फील्ड बनेगी. यहाँ पे एक dq, यहाँ पे dq सब तरफ के dq मिला के एक टोटल इलेक्ट्रिक फील्ड बनी. ठीक, तर बघा मग काय करावं लागतं आता? ह्या छोट्याशा चार्ज में होणारी इलेक्ट्रिक फील्ड त्याला dE म्हटलं. आता प्रत्येक वेळेस बार दिला असं काही नाही. ठीक आहे, आता मी आहे शुद्धीवर तर लिहितोय तसं. ठीक आहे, चला फॉर्म्युला काय होता मग? k dq. का बरे dq घेतलाय? का बरे dq घेतला? त्याचं रिझन काय? तर E k q/r². आता हा चार्ज कसा घेतला मी? छोटासा म्हणून dq लिहिला. dq/r². dq/r². आता r² च्या ऐवजी तिथे काय लिहू शकतो? dx. r² च्या ऐवजी काय लिहू शकतो मी तिथं? तर dx छोटंसं डिस्टन्स त्या चार्जचं, बरोबर? dx चा काय आहे? तर स्क्वेअर. dx चा काय म्हणू आपण त्याला? तर स्क्वेअर म्हणू. क्लिअर इथपर्यंत? घ्या मग x a बरोबर dx². आता ह्या पॉइंट बद्दल बोलू आपण. ठीक आहे, आता इथून जी गोष्ट येते ना, ही थोडीशी सेंटर ऑफ मास सारखी आहे. कशी? आता छोटासा मास आहे, इंटिग्रेट करावं लागेल ना. बघा, इंटिग्रेट केला, टोटल इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? 0 टू मॅक्सिमम E पर्यंत.
म्हणजे ते इंटिग्रेशन केलं तर हे इंटिग्रेशन येणार आहे E बरोबर. हे जनरल आहे ठीक आहे. म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड बनेल. नेट काय बनेल रे तर इलेक्ट्रिक फील्ड बनेल. मान्य आहे. मग इकडे पण काय करावं लागेल इंटिग्रेशन. तुम्ही एक स्टेप वाढवून द्या वाटलं असतं ठीक आहे. लिहिताना व्यवस्थित लिहित जा, सुटसुटीत लिहित जा. मी एकत्रच केलंय आणि आमच्याकडे जागा तुम्ही त्याच्यानंतर इंटिग्रेशन टाका. समजलं हा फॉर्म्युला बनला नंतर आपल्याला एकत्र करायचंय. म्हणून आता आपण काय केलं तर ना इंटिग्रेशन मध्ये टाकलं ठीक आहे. मग ह्याची लिमिट किती ते किती असणार ह्याची लिमिट आपण नंतर बोलू ठीक आहे. ह्याच्या लिमिट बद्दल नंतर बोलू. आता ह्याच्यामध्ये कोण कॉन्स्टंट आहे के. ह्याच्यामध्ये कोण कॉन्स्टंट आहे तर के कॉन्स्टंट आहे जो की काय आला बाहेर आला ठीक आहे. जो की काय आला बाहेर बघा बाहेरचं नंतर राहू बरं घ्या. के इथे घ्या dq डिवाइडेड बाय dx चा स्क्वेअर. dx चा काय झाला तर स्क्वेअर झाला बरोबर. k dq डिवाइडेड बाय r स्क्वेअर. तर मग बघा आपण जरी आपला व्हेरिएबल कोण आहे आता इथे आपले जे चार्जेस आहे बरोबर ते कसे डिस्ट्रीब्यूट केलेले लिनियरली डिस्टन्स वाईज म्हणजे x वाईज बरोबर आहे. x काय डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्यूट केले. वरती पॅरामीटर dq चा खाली dx चा. समजते काय झाले वरती पॅरामीटर dq म्हणजे चार्जेस आणि खाली dx बरोबर आहे. आता हा dx जो आहे आता हा जो dx आहे आता असं समजून चला हा किती डिस्टन्स दूर ठेवला असेल तर a डिस्टन्स ठीक आहे. किती डिस्टन्स दूर आहे बघा ना. इथं घ्यायच्या ऐवजी मी इथे घेतला. कन्फ्युजन होत असेल तर ऐका मी ठीक आहे. हा जो dq मी इथे काढून दाखवला तुम्हाला ठीक आहे. हा जो dq आहे तो मी इथे काढून दाखवला. असं तुम्ही समजा की हा dq इथे होता हा dq इथे होता. तर मला सांगा इथे इतके डिस्टन्स किती झालं असतं a बरोबर. मग हा चार्ज इथं न घेता मी इथून इथे घेतला असता तरी सुद्धा अंतर काय झालं असतं a बरोबर. यांनी काय ऍट पॉइंट p फ्रॉम a कुठे काढायची मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड कुठे काढायचे ऍट पॉइंट p. पॉइंट p इथे आहे इथून काढायची आहे कुठपर्यंत तर ऍट पॉइंट p फ्रॉम पॉइंट a ठीक आहे. सेंटर विसरा वाटलं असं कन्फ्युजन होत असेल तर ऍट पॉइंट. मग तो पॉइंट a कुठे असू शकतो इथे असू शकतो इथे असू शकतो आणि हा पॉइंट a तिथे असणार जिथे तुम्ही तो छोटासा चार्ज कन्सिडर करणार. हा छोटासा dq जिथे असेल तिथे हा a पॉइंट असणार म्हणजे डिस्टन्स a असणार पॉइंट p पासून तर a पर्यंत. पॉइंट p पासून तर a पर्यंत. जर कधी मी इथे dq म्हटलं असतं तुम्ही लगेच सांगितलं असतं की डिस्टन्स a. तुम्ही इथे घेताय म्हणून तर कन्फ्युजन होत असेल तुम्हाला. कन्फ्युज होण्याचं कारण आहे पॉइंट p पासून इथे घेतलाय ऑब्वियसली आता हे डिस्टन्स इथपर्यंत आलं a. समजतंय. म्हणजे त्या dx स्क्वेअर जे आहे तिथे आपण a स्क्वेअर लिहू शकतो. तिथे काय लिहू शकतो तर a स्क्वेअर ठीक आहे. k dq डिवाइडेड बाय काय तर a स्क्वेअर जे डिस्टन्स होतं तुम्ही लिहू शकता इथे वाटलं असतं. आता मी असं घेतलं असं तर माझा प्रश्नच मिटत होता ना r स्क्वेअर ठीक आहे. r स्क्वेअर असेल असं छोटंसं डिस्टन्स न सांगता r स्क्वेअर वेअर देअरफॉर r इज इक्वल टू काय आहे तर x बरोबर आहे. इथून इतकं डिस्टन्स काय होतं r त्याला मी x मानलं नाही a मानलं ठीक आहे. इथून इतकं डिस्टन्स a मानलं करेक्ट आहे. आणि हा काय झाला a स्क्वेअर झाला. इथे सुद्धा काय म्हणलं तर a स्क्वेअर होऊन जाईल. क्लिअर आहे. मग आता वरती dq आहे खाली a स्क्वेअर आहे पॉसिबल आहे का. a तर डिस्टन्स साठी चाललाय. a काय एक प्रकारचं डिस्टन्स आहे आणि व्हेरिएबल काय आहे dq आहे. व्हेरिएबल काय मग a ला बाहेर काढून जमेल का डिस्टन्सला बाहेर काढून चालेल का. कारण की तसं पाहिलं झालं तर सगळे चार्जेस हे डिस्ट्रीब्युटेड आहे एरिया वाईज डिस्टन्स वाईज बरोबर. एरिया म्हणजे एरियावरती नका डिस्टन्स वाईज लिनियरली बरोबर. म्हणजे इथे काय होऊ लागलं आपले जे चार्जेस आहे हियर एक स्टेटमेंट लिहा म्हणजे समजेल. हियर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड हियर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड लिनियरली बरोबर आहे. आता लिनियरली म्हणजे हा a समजून घ्या तुम्ही डिस्टन्स वाईज बरोबर. मग a ला कॉन्स्टंट म्हणून नाही चालणार कारण की a प्रत्येक ठिकाणी बदलतोय. तुम्ही इथून इथपर्यंत घेतलं तर a काहीतरी वेगळा असेल. इथून इथपर्यंत घेतला तर वेगळा. इथून इथपर्यंत घेतला तर वेगळा. इथून इथपर्यंत घेतला तर a बदलतोय ना प्रत्येक वेळेस. म्हणजे हा बदलणार आहे. तर कॉन्स्टंट थोडी नाही. जसं की k हा फिक्स राहतो तो कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. अशाच काय होतं आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनला बोलवतो. ठीक आहे. हा क्वेश्चन लिहून घेतला असं म्हणून मी इरेज केलं. कोणाला बोलवतो लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. काही आठवतं लॅम्डा
रो सिग्मा बरोबर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन बरोबर. बघा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं, मासचं बोला सेंटर ऑफ मास नुसार सतत बनणे आपला. ठीक आहे, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन पटपट घेणार याच्या नंतरचा प्रॉब्लेम. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असतं तर लॅम्डा, तर मास असेल तर मास पर युनिट लेंथ, म्हणजे जे मास आहे ते काय केलेलं आहे तर लेंथ वाईज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, छोटे छोटे लेंथ वाईज काय ते डिस्ट्रीब्यूट. आता इथे काय आलं, मासच्या ऐवजी चार्जेस आले, इथे मासच्या ऐवजी काय आलं चार्जेस. ठीक आहे, चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ, म्हणून चार्ज पर युनिट लेंथचा आपण काय आणू, चार्ज पर युनिट लेंथ तर हा मोठा क्यू. ठीक आहे, लिहिलाय मी छोटा बट जसं आपल्याला सांगितलं त्या रॉडचं काय समजा तुम्ही चार्जेस क्यू समजा, तसं क्यू डिवाइडेड बाय चार्ज पर युनिट लेंथ, मासच्या ऐवजी क्यू आला फक्त. ओके, हे झालं टोटल बरोबर आहे. मग आपला छोटा चार्ज आहे. ठीक आहे, काय आपल्याकडे आता छोटा चार्ज आहे, तर आपण काय आणू dq आणि त्याची लेंथ सुद्धा dl, ह्याची लेंथ dx आहे. ती काय असेल आता dl घेऊ आपण, l म्हटलंय ना, लेंथ फॉर l. ओके, लेंथ फॉर l. therefore dq is equal to काय आलं रे, dq is equal to काय आलं लॅम्डा dl. ही किंमत मी सेंटर ऑफ मास मध्ये पण पाठ करायला सांगितली, काय येते रे लॅम्डा dm. ठीक आहे, dm ची किंमत काय याची, dm ची किंमत काय याची लॅम्डा dx. आठवतं लॅम्डा dx लॅम्डा dl, तिथे पण बोलायचं आपण सिग्मा dx बरोबर, रो dx dm मासची किंमत बरोबर, हे लक्षातच ठेवतो आपण ही गोष्ट. करेक्ट आहे. मग इथे dq बघा, आता इथे काय घेतलं आपण a स्क्वेअर, काय घेतलं आता a काय होतं तर लेंथ, a काय होती रे लेंथ होती ना बरोबर ना. इथून ह्या पॉइंट P पासून तर ह्या चार्ज पर्यंत ही काय लेंथच एक प्रकारची बरोबर आहे. म्हणजे आपल्याला dq ची किंमत भेटली कोणाच्या फॉर्म मध्ये, लेंथच्या फॉर्म मध्ये. कोणाच्या फॉर्म मध्ये तर लेंथच्या फॉर्म मध्ये. सॉल्व्ह करून टाका, इंटिग्रेशन सॉल्व्ह करून टाका. मग लिमिट किती ते किती असेल ते, इथून तर इतकी जी लेंथ झाली ती झाली a बरोबर. ह्या पॉइंट P पासून तर इथपर्यंत समजा इथे चार्ज पकडलाय, ठीक आहे, इथे न पकडता इथे पकडला, इथून तर इथपर्यंत झाली लेंथ a. मग आता सगळे चार्जेस हे फक्त इथपर्यंतच आहे का, नाही, चार्जेस इथून तिथपर्यंत पण आहे. मग इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होण्यासाठी रॉडचं किती डिस्टन्स कमी आलं, इथून इतकं a, इथे पण काही फील्ड असेल, इथून इथपर्यंत पण काही छोटे छोटे चार्जेस आहेत, त्यांच्यामुळे होणारी फील्ड असेल, म्हणजे a प्लस l बरोबर. म्हणजे मिनिमम लिमिट किती, मिनिमम लिमिट किती तर a, आणि मॅक्सिमम लिमिट किती तर a प्लस l. इथे a, इथून इतकं a प्लस l. ओके, तर लिमिट काय काय याच्या मग a अप टू a प्लस l. ठीक आहे, समजलंय लिमिट, म्हणून मी a वापरला पॅरामीटर. ठीक आहे, इथे जर कधी मी r घेतला तर r प्लस l येईल, x घेतला तर x प्लस l येईल, जे काय असेल. ठीक आहे, ते तुम्हाला समजते, एवढे हुशार आहात तुम्ही आज बरोबर. घ्या नेट इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्निट्यूड ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड dq ची किंमत डायरेक्ट पुट करायची याच्या पुढे आता. ठीक आहे, k dq ची किंमत काय, हा a प्लस l. dq ची किंमत डायरेक्टली लॅम्डा dl अपॉन a स्क्वेअर. ठीक आहे, लॅम्डा dl अपॉन a स्क्वेअर. आता कन्फ्युजन होत असेल की इथे तर पॅरामीटर dl चा, इथे तर a चा. ठीक आहे, अशाच मग तुम्ही म्हणा dq इज इक्वल टू लॅम्डा da. जो पॅरामीटर घेणार लेंथचा तोच व्हेरिएबल घ्या. ठीक आहे, r च्या ऐवजी तुम्ही a मानलं, इथे पण a घ्या. मग इथं जी लेंथ आहे ती काय पकडली आपण, a पकडली. काय पकडली होती, a पकडली, म्हणजे इथे काय असतं da, इथे पण काय आलं असतं da. समजलं, जो पॅरामीटर घेतला तो व्हेरिएबल घ्या. ओके, चला मग सॉल्व. लॅम्डा बाहेर येऊन जाईल, लॅम्डा तर कॉन्स्टंट आहे. कसं काय सर, लॅम्डाचं म्हणणंच काय, लिनियरली चार्ज डिस्ट्रीब्युशन चार्जेस. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला चार्जेस कसे डिस्ट्रीब्यूट केलेले कॉन्स्टंट रेटनं, म्हणजे तो काय आहे कॉन्स्टंट आहे, तो काय कॉन्स्टंट. त्याला बाहेर घेऊन या आणि त्याची किंमत किती असेल q अपॉन l, ते तुम्ही पुट करून टाका शेवटी. ठीक आहे, सगळे शेवटीची व्हॅल्यू पुट करून टाका. लिमिट a प्लस l वरती काय उरलं मात्र फक्त आता dl च्या ऐवजी मी da घेऊ तुमच्या सोयीसाठी. म्हणजे आतमध्ये काय उरलं फक्त da अपॉन a स्क्वेअर, da अपॉन a स्क्वेअर. ठीक आहे, k लॅम्डाची किंमत काय येईल q अपॉन l. ठीक आहे,
Q अपॉन L ही नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इंटिग्रेशन करा a स्क्वेअर वरती गेल्यावरती a टू दी पॉवर -2 आणि हा dA a टू दी पॉवर -2 आणि हा झाला काय रे तर d. इंटिग्रेशन काय असतं रे x टू दी पॉवर n. इंटिग्रेशन ऑफ x टू दी पॉवर n येते का गेले विसरले नाही सर आताच मॅथच्या सरांनी घेतलं तुमच्यापेक्षा आधी आहे करा सरला म्हणा आणखी प्रॉब्लेम्स घ्या त्याच्यावरती प्रॅक्टिकल मध्ये कारण की हे फिजिक्स मध्ये लागतं बरं आणि ते एवढं टफ येत नाही बघत असाल तुम्ही a टू दी पॉवर x ठीक आहे a टू दी पॉवर n फॉर्म्युला असतो आपला ठीक आहे नाही सर x टू दी पॉवर n असतो बरं x टू दी पॉवर या त्याचा काय असतो x टू दी पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 हा आपल्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला x टू दी पॉवर n साठी बरोबर आहे मग इथे काय लिहायचे इथे काय लिहायचे इंटिग्रेशन ऑफ a टू दी पॉवर काय -2 बरोबर आहे a टू दी पॉवर -2 x घ्यायचं असतं तुम्ही x घेतला असता प्रत्येक ठिकाणी ठीक आहे जसे की मी इथं x a म्हटलं होतं तुम्ही x ठेवायचं तर x ठेवा झालं कन्फ्युज नाही करत येच राहतं a टू दी पॉवर -2 काय होईल रे काय होईल मग याचा आन्सर x जो आहे तो तसाच राहणार ठीक आहे a -2 प्लस 1 डिवाइडेड बाय -2 प्लस 1 a टू दी पॉवर -1 डिवाइडेड बाय -1 ह्यालाच कसं लिहू आपण माइनस ह्यालाच कसं लिहू माइनस केसा माइनस a ठीक आहे ह्याला कसं लिहू आपण फक्त -a बरोबर आहे लिहू शकतो n प्लस 1 n ची किंमत काय होती -2 हा प्लस 1 ठीक आहे माइनस a ची किंमत पुट करून टाकायची k q अपॉन l k q अपॉन l इंटिग्रेशन किती आलं घ्यायचं a टू दी पॉवर -2 चा a टू दी पॉवर -2 चं इंटिग्रेशन आताच केलं बरोबर a टू दी पॉवर -1 ठीक आहे पॉवर काय होती a टू दी पॉवर -1 म्हणजे काय रे -1 म्हणजे खाली येईल बरोबर माइनस ही किंमत तसंच माइनसचं साइन आहे ठीक आहे -1 अपॉन a टू दी पॉवर -1 ला असेल लिहू शकतो आपण a टू दी पॉवर -1 ला खाली आणलं तर तो काय होईल +1 म्हणजे असं येईल त्याचा आन्सर अवघड काय केले ना हा -1 अपॉन a ठीक आहे मग लिहू मी इथे -1 अपॉन a -1 अपॉन a लिमिट किती रे a टू a प्लस आहे इथे a म्हणून मी सगळे पॅरामीटर्स a मध्येच ठेवतो ठीक आहे देयरफॉर नेट इलेक्ट्रिक फील्डचा आन्सर काय k q अपॉन l इनटू -1 बाय a ठीक आहे -1 बाय मी लिहून घेऊ हे मायनसचं साइन मल्टिप्लाय नाही पुट करून टाका याच्या ऐवजी लिमिट्स आधी नंतर लिहू एकत्र ठीक आहे हा झाला -1 अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा झाला पहिला अप्पर लिमिट आणि इथे परत हा जो मायनस आहे ठीक आहे हा कोणता आहे फॉर्म्युला वाला मायनस ठीक आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ओके तर मग ह्याच्या ब्रॅकेट मध्ये ठीक आहे त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय परत मायनस ओके परत एक मायनस आहे थोडंसं मोठं लिहून दाखवतो म्हणजे समजेल काय करू लागलो ई नेट k q अपॉन l पुट करा लिमिट पटपट मायनस समजते मायनस ऑलरेडी त्याच्यात आहे अपॉन a च्या ऐवजी a प्लस l आता हा जो मायनस आला हा फॉर्म्युला वाला मायनस ठीक आहे फॉर्म्युला वाला मायनस आता त्याच्यामध्ये परत एक -1 अपॉन a ची किंमत -1 अपॉन a ची किंमत काय लोअर वाली मायनस मायनस मधला आपण जाईल प्लस therefore e net is equal to k q upon l into मायनस मायनस प्लस जो की मी आधी लिहून घेतो 1 अपॉन a मायनस 1 अपॉन a प्लस l हा मायनस होता तो नंतर येईल इथे तर काय झाले तर ऍक्च्युअल इक्वेशन ठीक आहे काही व्हॅल्यू दिलेली असतील तुम्हाला ज्या काय व्हॅल्यू दिलेल्या असतील लेंथ ऑफ रॉड असेल तर इथे l ची किंमत येईल ठीक आहे k ची किंमत फिक्स आहे 9 × 10⁹ 4 ची व्हॅल्यू दिली असेल की मायक्रो कुलम मध्ये तर ती व्हॅल्यू द्यायला असती a काय होता तर त्या पॉइंट p पासून सांगितलं असेल इतक्या सेंटीमीटर दूर आहे इतक्या मीटर दूर आहे ठीक आहे इथून इतकं काय आलं असतं ती a ची किंमत बरोबर आहे प्लस बाकी किती राहिलं का त्याच्यामध्ये नाही l ची किंमत गिव्हनच असेल समजते हा तो झाला फॉर्म्युला क्लियर इथपर्यंत लेट मी पॉज वीडियो हमारा बोर्ड बहुत टाइम ले रहा है मिटाने में पॉज करना पड़ता है बघा
हे झालं तर रॉडचं बरोबर. जसं आपण तिकडे बघितलं होतं सेंटर ऑफ मास मध्ये, काय बघितलं होतं सेंटर ऑफ मास मध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तो झाला पहिला प्रॉब्लेम समजा रॉडचा. दुसरा प्रॉब्लेम आपण घेतला होता सेमी सर्क्युलर रिंगचा. दुसरा प्रॉब्लेम घेतला होता सेमी सर्क्युलर रिंगचा, ज्याची काय आहे रेडियस आर आहे फ्रॉम पॉइंट ओ. ज्याची रेडियस किती आहे तर आर फ्रॉम सेंटर. ऑब्वियसली आर एस असते. सर क्या ही बता रहे हो, हमने यहाँ कभी पढ़ा नहीं है ये चीज. तुम तो बहुत होशियार हो रे, तुमने तो सब कुछ पढ़ के रखा है. देखते हैं आर बरोबर. आणि हा पॉइंट कोणता तर छोटासा नसा त्यालासा पॉइंट ओ बरोबर. या सेमी सर्क्युलर रिंग वरती, या सेमी सर्क्युलर रिंग वरती काय तर युनिफॉर्मली चार्जेस काय केलेले डिस्ट्रीब्यूट किंवा प्लेस केलेले. समजून घ्या सगळे चार्जेस पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह घ्यायचं असेल तर निगेटिव्ह घ्या, फक्त डायरेक्शन उलटी येईल. जसं की मागे बोललोय ग्राफ मध्ये, चार्ज उलटा घेतला की डायरेक्शन उलटी होऊन जाईल बरोबर. आता सांगायचंय इलेक्ट्रिक फील्ड सांगायचे. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द स्मॉल चार्ज, ड्यू टू द काय स्मॉल चार्ज. कसं करणार याचं, ह्याचं काय करणार तर फॉर्म्युला आपला समजून घ्या. तेच आपलं सगळं ठीक आहे. महाभारत सगळं तेच, मी जास्त एक्सप्लेन करणार नाही याच्यामध्ये, पटपट सांगून दे काय गोष्टीचं. आता युनिफॉर्मली चार्ज आहे असं नाही की एकच पॉइंट चार्ज आहे. आपल्याला हा पूर्ण रिंग मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड सांगायची. एक लक्षात घ्या रे बाबा, ठीक है ना. बाद में रात में मुझे गालियां दोगी की समझ नहीं है क्या पढ़ा सब ऊपर से. आपल्याला रिंग मुळे होणारी, इथं लिहून घ्या वाटलं तर रिंग मुळे 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 आहे तो कोणी मुळे, रिंग मुळे होणारी टोटल इलेक्ट्रिक फील्ड सांगा. एका चार्जेस मुळे नाही. आता आपण जे बघितले ते छोटे छोटे चार्ज, इधर एक चार्ज उधर एक चार्ज इधर एक चार्ज, इन सब की सुपरपोजिशन से निकालो रे बाबा. तसलं नाही, इथं वेगवेगळे भरपूर चार्जेस आहे. आपल्याला त्या चार्जेसला सगळे चार्जेस छोटे छोटे ऑब्झर्व करावं लागणार, एकत्र करावं लागणार आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड सांगावं लागणार. असा कन्सेप्ट आहे. क्लिअर समजलं. जय माता दी बोलतो कमेंट. चला, रिंगमुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड. मग असं काय करतो आपण, रिंगमुळे होणारी तर माहित नाही, एका छोट्याशा चार्जला पकडा. आपलं म्हणणं पण सॅटिस्फाय होतं. कुलम भी खुश, ठीक आहे. कुलम बाबा भी खुश की चला बाबा पॉइंट चार्जला घेतलं. पॉइंट चार्जला घेण्यासाठी काय करा, छोटासा चार्ज घ्या, छोटासा चार्ज घ्या. सर हा लय मोठा झाला, ठीक आहे. चार्ज लय मोठा झाला का. हा घ्या छोटासा चार्ज, ठीक आहे. हा झाला इथे छोटासा चार्ज बरोबर. त्याला काय म्हणू आपण, छोटासा चार्जला डी क्यू. सर क्यू मोठा, पहिले छोटा आता मोठा, ठीक आहे. डी क्यू, ठीक आहे. हे लिहून घ्या तुम्ही, डी क्यू बरोबर. जो किती लेंथवर असेल, किती त्याचा आकार असेल तर डीएल, ठीक आहे. त्याचा आकार किती असेल डीएल. का बरं घेतला, कारण की प्रत्येक लॅम्डा बाय एल येऊ लागलं, म्हणून मी डीएल घेतला. लॅम्डा बाय एल येऊ लागलं, करेक्ट. तेव्हा असा टाइम लागतो दुसरा. डी क्यू डीएल. आणि हा जो थीटा असेल हा सुद्धा छोटासा असेल, त्याचं नाव असेल डी थीटा, ठीक आहे. त्याचं नाव काय असेल डी थीटा. थीटा नाही का सर, अरे थीटा आहे पण तो कसा आहे, छोटासा आहे ना. चार्जेस जर कधी छोटा आहे, चार्जेस जर कधी छोटा आहे तो ऑब्वियसली थीटा सुद्धा स्मॉल असेल. ओके. आता ही जी छोटीशी आकृती आहे ती मी इथं काढून घेतो, म्हणजे मला पुढच्या गोष्टी बोलायला सोप्या जाईल. डी थीटा, ओके. इथे आला डी क्यू, ओके. तो छोटा बड़ा नहीं, डी क्यू. यहाँ पे आ जाएगा छोटा सा लेंथ डीएल. सर वो किधर गया, अपनी रिंग, ये रिंग ऐसी आ जाएगी यहाँ से. इधर से अगर मैंने ऐसा 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 कर दिया तो रिंग दिख जाएगी, तुम्हारा मन खुश हो जाएगा. ओके सर, डी क्यू डीएल. यहां तक सही है. चलो तो काय करना आपल्याला, नेट इलेक्ट्रिक फील्ड. काय काढणे, नेट इलेक्ट्रिक फील्ड. हे मी नंतर काढतो डायग्राम. जी काय खिचडी घालायची ती इथंच घालावं लागणार आहे. मी नवीन आकृती छान फ्रेश काढणार, पण तो काय गोंधळ करायचा आहे तो त्याच्यात करणार. गोंधळ सर बघा, गोंधळ असं इथे एक चार्ज आहे, इथून इथपर्यंत काढायची आपल्याला बरोबर. ह्या पॉइंट ओला सांगितले ना काढायला नेट इलेक्ट्रिक फील्ड. पॉइंट ओला काढायची आपल्याला, कारण की इथे चार्जेस आहे,
इथे काय इलेक्ट्रिक फील्ड ते सांगा असं म्हणणं सेंटर ओ ला ऍट सेंटर ओ इन द सेमी सर्क्युलर रिंग व्हाट इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्ज q distributed uniformly on the axis of ring. बरोबर, सर्कमफरन्स ऑफ रिंग, नॉट ऍक्सिस, सर्कमफरन्स ऑफ रिंग. चला मग इथे हा dq एक काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह मानले आपण सगळे, ठीक आहे. कसे मानले ते पॉझिटिव्ह. मग इथे विचारले म्हणजे लिमिट घातली ती खिशात ठेवलेला छोटासा चार्ज घेतला, उसको हम कहते हैं प्यारा सा q नॉट. कुछ करता तो कुछ नहीं, होता तो कुछ नहीं, इसकी वजह से बहुत काम आता है, फिर भी बहुत काम आता है. बड़े बड़े सॉल्व कर रहा है इक्वेशंस, डेरिवेशन सॉल्व कर रहा है, ठीक है. ये भी प्लस तो क्या हो जाएगा, यहाँ पे लिख दो q नॉट, यहाँ पे लिख दो q नॉट प्लस ये पॉजिटिव, इसकी इलेक्ट्रिक फील्ड आएगी इधर, इसकी इलेक्ट्रिक फील्ड होगी dE, ठीक है. देखो ये था यहाँ से डिस्टेंस, तो ये हो गया थीटा, ये हो गया थीटा. तो इसके दो कंपोनेंट बनेंगे, सबको पता है. अगर ना आड़ा हो और ना ही सीधा हो, ऐसे बीच में से जा रहा है तो उसके दो कंपोनेंट बनते हैं, ठीक है. जब भी कोई चीज टेढ़ी जा रही है ना तो उसको सीधा करने के लिए सीधे लाइन से मारनी पड़ती है, एक तो खड़ी मारो या फिर आड़ी मारो, है ना. चलो ये पता है सबको. तर मग जिथे थीटा आता हे काय डी आहे, बरोबर. काय आहे डी, या छोट्याशा चार्ज में होणारे इलेक्ट्रिक फील्ड. मग इथे डी ऑब्वियसली इथे काय असेल मग डीई कॉस थीटा. हा बार घ्या, चला खुश. इथे घ्या डीई साइन थीटा, हे मान्य आहे आपल्याला, ठीक आहे. हे बेसिक आहे. चला इथे मी असं मारून देतो, हे डायग्राम क्लिअर आहे. बघा इथपर्यंत काही चार्जेस असतील, बरोबर. एवढ्या भागात काही चार्जेस असतील, छोटे छोटे चार्जेस डीक्यू, बरोबर. आता ह्याच्या अपोजिट आहे का काही, म्हणजे जसं इथे डीक्यू आहे तसंच एक्झॅक्टली इकडे काही चार्जेस असतील. मी आता असं दाखवलं की एक्झॅक्टली इथे आणि इथे, म्हणजे हा जो अँगल 30 आहे, हा पण 30, बरोबर. एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट इथे काहीतरी चार्जेस आहे, इथे पण काही चार्जेस आहेत, बरोबर. त्याला आपण मिरर चार्जेस म्हणतो, ठीक आहे. मिरर चार्जेस म्हणतो किंवा मिरर इलेमेंट म्हणतो. तुम्ही इलेमेंटला ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या चार्जेस, ठीक आहे. मी क्यू लिहिला. मिरर इलेमेंट काय म्हणतो त्याला, मिरर इलेमेंट. आरशात जसं दिसणार आहे तसं मिरर इलेमेंट. चला मग ह्या मिरर इलेमेंट मुळे सुद्धा काय होणार आहे, एक चार्ज तयार झाल्याने त्याच्यामध्ये होणारी एक इलेक्ट्रिक फील्ड बनेल, जी की कुठे असेल, हा पण पॉझिटिव्ह, तर ही इकडे जाईल, ठीक आहे. मग त्याची इथे डीई नाही, मग हा थीटा इथून बदलला, आधी इकडे जाणार होता तर आता इथे बदलला, ठीक आहे. तर मग इथे काय येईल, तर डीई कॉस थीटा, आणि इथे काय परत, इथे काय डीई साइन थीटा, बरोबर. एक आपल्याला माहिती, जर तरी चार्जेस सारखे सगळे, जर चार्जेस सगळे सारखे बरोबर, आणि त्याच्यामध्ये होणारे कंपोनेंट सुद्धा सारखेच असते, त्याच्यामध्ये होणारे जे काय कॉस साइन ते पण सारखेच असते, बरोबर. बट एक इकडे चालला आणि एक इकडे चालला, म्हणजे हे कॉस थीटा कंपोनेंट काय होऊन जातील रे, कॅन्सल आउट. हे कॉस थीटाचे कंपोनेंट काय होऊन जातील, कॅन्सल आउट. फक्त हे ऍड होतील, फक्त साइन थीटा वाले कंपोनेंट्स काय होतील, गृहीत धरले जातील, कन्सिडर केले जातील, कारण की हे कसे इक्वल अँड अपोजिट कॅन्सल होऊन जातील. क्लिअर आहे. मग आता ती डायग्राम काढून घेऊ, सगळे सांगून झाले, ठीक आहे. आता मोठा काढला तरी काही हरकत नाही. हा झाला डी थीटा, हा तो छोटा चार्ज जो की डीएल लेंथ वरती काय केलाय, म्हणजे एवढी जी लेंथ आहे ना ती डीएल आहे. तसं आतापर्यंत आपण सेंटर ऑफ मास मध्ये काय म्हणतो, त्याला डीएक्स म्हणायचो, डीआर म्हणायचो, बरोबर आहे. चला बघा इथे काय करताय, फॉर्म्युला लावा. मग सर असं लिहिलं का डीई प्लस डीई ट्वाइस डीई साइन थीटा, नाही. अरे साधी गोष्ट, आपण एका चार्ज बद्दल काढू ना, एका चार्ज बद्दल काढलं तरी त्याला एकत्र करू, एका चार्ज बद्दल काढा. नंतर तुम्ही घेऊ, हा पण घेऊ लागले, हे पण घेऊन राहिले, कसं काय जमेल ते, शक्यच नाही ना तसं करणं, समजतंय. काहीतरी एकच घ्या, त्याच्यामुळे जो काय रिझल्ट येणार आहे तो इंटिग्रेट करा, लिमिटेड टाकून. चलो बहुत बढ़िया. निकालो फिर ये छोटी सी इलेक्ट्रिक फील्ड निकालो, एक तो ये पकड़ो, एक तो ये पकड़ो. मैं इस ब्लैक वाले को कंसीडर कर रहा हूँ, ठीक है. चलो फिर ये छोटी सी इलेक्ट्रिक फील्ड जो कि इस चार्ज की वजह से आ रही है, जो इथे घेतला होता तो, ठीक आहे. हे मी सांगितलं फक्त. त्याचा फॉर्म्युला के क्यू अपॉन आर स्क्वेअर, के क्यू अपॉन
आर स्क्वेअर. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये जर इंटिग्रेशन मध्ये टाकलं किती होईल लिमिट, इथे 0 असेल आणि इकडे किती असेल 180. 0 to 180 बरोबर. 0 to हे दादा 4 चं लिमिट काय असणार, 4 चं लिमिट थोडी ना 0 to 180 जातं, तिथे थीटा आहे, इकडे थीटा येणार म्हणून आपण बोलू 4 चं लिमिट काय असणार तर 0 to q मॅक्सिमम q आपला छोटा q न दाखवलाय, म्हणजे इकडे काय होणार आहे तर सॉरी इलेक्ट्रिक फील्ड चालले का, त्याचा असेल E मॅक्सिमम E. इथं काय येणार आहे टोटल इलेक्ट्रिक फील्ड E बार, जी की छोट्या छोट्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे बनून मोठी झाली. चलो फिर आगे बढ़ो. यहाँ पे आएगा 0 to पाय 180 बरोबर. तर मग इकडे काय k बाहेर 0 to पाय 180 q. आता हा q कसा होता आपला छोटा, q कसा होता तर छोटा. dq ला काय म्हणू शकतो आपण पटकन सांगा. dq इज इक्वल टू माहिती ना लॅम्डा इज इक्वल टू q अपॉन l. देयरफॉर dq इज इक्वल टू लॅम्डा dl. कसं केलं त्याला समजा dq आणि याला समजा dl. हा dl इकडे आला, dq ची किंमत भेटेल dq इज इक्वल टू लॅम्डा dl. मग याचा आन्सर काय आहे लेंथ. टोटल लॅम्डाचा आन्सर सांगा बरं का काय ह्या बॉक्सचं. ठीक आहे, ह्या बॉक्सचं लॅम्डा इज इक्वल टू q. लेंथ किती घेऊ, लेंथ किती घेऊ या सेमी सर्क्युलर वायरची तर 180 डिग्री आहे, जी की रेडियस वाईज प्लेस केलेली म्हणजे पाय आर. रेडियस वाईज काय केलेली आहे तर डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, रॅडियली म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, पाय आर. ठीक आहे, लॅम्डा इज इक्वल टू q अपॉन पाय आर आणि dq इज इक्वल टू लॅम्डा dl. पुट करा किमती, dq ची किंमत त्याच्यामध्ये टाका लॅम्डा dl डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आपण त्याला l स्क्वेअर म्हणू. ठीक आहे, त्याला काय म्हणू l स्क्वेअर, l मानलाय ना. ठीक आहे, मग l स्क्वेअर लॅम्डा dl. लॅम्डा सुद्धा काय मिळते बाहेर k लॅम्डा इंटिग्रेशन l ची पॉवर 2 आणि ठीक आहे. बघा इथे d जी होती नेट इलेक्ट्रिक फील्ड जी होती ती काय होती d sin थीटा होती. काय होती d sin थीटा, म्हणजे इथे काय येणार आहे अँगल तर sin थीटा. इथे काय येणार तर sin थीटा. कसं काय नाही समजलं. बघा तिथे d चा नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्मॉल चार्ज dq बरोबर de येणार काय ना de. मग ती किती आली de sin थीटा. किती आली de sin थीटा. आता de जो आहे e sin थीटा असं तुम्ही म्हणलं असतं de sin थीटा मान्य ना. ही तर नेट इलेक्ट्रिक फील्ड झाली, ही तर काय झाली नेट इलेक्ट्रिक फील्ड, ज्याचं काय असेल de sin थीटा मान्य, ज्याला की आपण इंटिग्रेशन मध्ये घेऊ 0 to पाय पर्यंत. मग e ची किंमत काय de ची किंमत काय तर k dq अपॉन r स्क्वेअर च्या ऐवजी l स्क्वेअर आणि इथे घेऊ आपण sin थीटा. समजले तर e चा फॉर्म्युला काय तर k कॅपिटल Q अपॉन r स्क्वेअर. फक्त आता मी इथं e च्या ऐवजी d लिहिला, हा फॉर्म्युला पण काय बनेल k dq. समजलं तसं k dq अपॉन l स्क्वेअर sin थीटा लिमिट 0 to पाय. म्हणजे आता तो कोण व्हॅल्यू लागला तर अँगल व्हॅल्यू लागला. कोण व्हॅल्यू लागला तर इथं अँगल व्हॅल्यू लागला. ठीक आहे, आधी काय होतं तिकडं लेंथ, काय व्हॅल्यू होतं लेंथ. k पण बाहेर. ठीक आहे, dq ची किंमत पुट करून टाका. dq ची किंमत लॅम्डा dl लक्षातच ठेवणे. ठीक आहे, लॅम्डा dl sin थीटा आणि l स्क्वेअर सुद्धा काय येऊन जाईल आता बाहेर. l स्क्वेअर सुद्धा काय येऊन जाईल बाहेर मध्ये ना. हा l काय छोटासा l स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या r स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे काय असायचा आपला फॉर्म्युला r स्क्वेअर. ठीक आहे, मी याला कॅपिटल R घेतो, कॅपिटल R घ्या नाही तर स्मॉल r घ्या. आपला छोटासा चार्ज आहे ना म्हणून आपण कॅपिटल घ्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता r स्क्वेअर मी बाहेर आणला, काय केला r स्क्वेअर बाहेर. आता हे r काय असतं तर डिस्टन्स असतं बरोबर आहे. r काय असतं डिस्टन्स असतं कुठून कुठपर्यंत, जिथे तो पॉइंट चार्ज प्रेझेंट आहे, जिथे तो पॉइंट चार्ज प्रेझेंट आहे तिथून जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण r म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण r म्हणतो. मला सांगा चार्ज इथे प्रेझेंट होता, तो छोटा चार्ज इथे प्रेझेंट होता, इथून तर इथे आपल्याला काय केलं ऑब्झर्व करायचं होती इलेक्ट्रिक फील्ड. मग हे डिस्टन्स किती तर रेडियस इतकं, इथून तितकं डिस्टन्स किती रेडियस r इतकं. मग रेडियस r ला मी स्मॉल r म्हणून काय फायदा आहे का म्हणू शकतो, बट आयडियल आहे ना रेडियस r r असेल
म्हणून तो काय म्हणले मी आर स्क्वेअर तसाच ठेवला, आर स्क्वेअर तसाच ठेवला बरोबर. छोट्या चार्जचं जी काय लेंथ आहे ती डी आहे आणि हे आर काय तर ते डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट चार्ज टू द पॉइंट वेअर द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज बीइंग ऑब्झर्व्ड बरोबर. बघा काय नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय येईल मला त्याच्यावर बरोबर. हे पण बाहेर बरोबर लॅम्डा डीएल. आता डीएल ची किंमत काय एवढी किंमत काय म्हणजे ह्या ए ची किंमत ठीक आहे. हा काय एक प्रकारचा आर के, हा काय एक प्रकारचा आर के. तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. मी ठीक आहे मी कुठं काय पण लिहू लागलोय हो कुठं काही चाललंय आज. हा डीएल आहे बरोबर. डीएल काय एक प्रकारचा आर के, डीएल काय एक प्रकारचा आर के. मग आपल्याला माहिती आहे आन्सर कसं करतो आपण थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आता हा छोटासा डीएल लेंथ आहे आर्क आहे बरोबर. आर्क आर्क की शेवटी बरोबर. मग आर्कला आपण काय करू हा झाला थीटा कसा झाला छोटा डी थीटा. आर्क काय तर ते लेंथ आर्क काय ही लेंथ याला आपण आर्क म्हणू ठीक आहे. आर्क डीएल डिवाइडेड बाय आर ही किंमत आली कशाची हिने किंमत आली अजून डीएल ची किंमत पाहिजे आपल्याला. देयरफॉर डीएल इज इक्वल टू आर डी थीटा, डीएल इज इक्वल टू आर डी थीटा. हे डेरिवेशन घेण्याचं कारण काय कारण की याच्यातच कुठेतरी आधीच एक तुम्हाला काय होऊन जाईल व्हॅल्यू पुट करा इथपर्यंत आन्सर सांगा तिथपर्यंत आन्सर सांगा काही एक आकार देऊ शकतो. ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यावेळेस का एकाच डेरिवेशन मध्ये 3-4 प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले जातात म्हणून डेरिवेशन चालेल. तुम्हाला माहिती सेंटर ऑफ मास मध्ये कसं झालं के अपॉन आर स्क्वेअर लॅम्डा बाहेर नाही ठीक आहे. लॅम्डा बाहेर आतमध्ये काय करू डीएल, डीएल च्या वेळी काय लिहिली मी आता आर डी थीटा. मी जे काय लिहिलं ना पुढे तुम्ही ह्याच्यानंतरच लिहा म्हणजे तुम्हाला समजेल काय केलं मी ठीक आहे. ह्याच्यानंतरच ते लिहून घेतलं तर ते आम्हाला सांगायचं गरज नाही आम्ही लिहितो बरं. हुशार आहात ना तुम्ही. के लॅम्डा आर आता रेडियस तर फिक्स आहे ना म्हणून ते बाहेर येऊन कॉन्स्टंट आहे. मग आतमध्ये काय होणार आहे साइन थीटा. सर साइन थीटा का डी थीटा साइन थीटा, साइन थीटा राहिला होता ना बरोबर. आर आतमध्ये काय होणार आहे फक्त 0 टू पाय. मग आतमध्ये काय होणार फक्त साइन थीटा डी थीटा, साइन थीटा डी थीटा. मग करा पटकन हा आर आणि हा आर कॅन्सल. के लॅम्डा डिवाइडेड बाय आर, के लॅम्डा डिवाइडेड बाय आर ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस थीटा. थीटा म्हणजे 180, थीटा म्हणजे किती रे 90. थीटा म्हणजे 180. 0 पुट करा किंमत आणि आन्सर सांगा पटकन. नेट इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू के लॅम्डाची किंमत पुट करायची तर पुट करा लॅम्डाची किंमत काय येईल रे क्यू बाय पाय आर, क्यू अपॉन पाय आर ठीक आहे. आणि अजून एक खाली आर होता, अजून एक खाली आर होता ठीक आहे. ही झाली क्यू अपॉन पाय आर लॅम्डाची किंमत आणि हा खालचा आर ठीक आहे. आतमध्ये काय मायनस कॉस थिटा मायनस कॉस 180, मायनस कॉस 180 लिहून घेऊ ते मायनस कॉस 180 डिग्री मायनस तो वेगळा मायनस फॉर्म्युलातला आणि परत मायनस कॉस 0 ठीक आहे. मायनस कॉस 0 नेट पटपट सॉल्व करायचे. के क्यू डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर मायनस कॉस 180 किती असते कॉस 0 किती 0 च्या एक्झॅक्ट अपोजिट ठीक आहे. 0 च्या एक्झॅक्ट अपोजिट कोण 180. कॉस 0 ची किंमत किती असते 1. कॉस 0 ची किंमत किती असते 1. तर कॉस 180 ची -1 ठीक आहे. हा आला -1 इथे मायनस कॉस 0 ची किंमत किती येते कॉस 0 ची किंमत किती येते 1. कॉस 0 ची किंमत किती येते 1 म्हणजे हा मायनस ठीक आहे. मायनस राहिला होता हा फॉर्म्युलातला मायनस इथं गोल केलाय आणि हा मायनस म्हणजे हा -1 प्लस 1 ह्या -1 प्लस 1 म्हणजे 2 बाहेर येऊ नये. 2 के क्यू किंवा हे मल्टिप्लाय करा पाय आर स्क्वेअर 2 के क्यू पाय आर स्क्वेअर हे झाले याचं आन्सर. काय आन्सर हे क्वेश्चन काय होता तुम्हाला क्वेश्चन असा होता की नेट इलेक्ट्रिक फील्ड सांगा ड्यू टू कोणामुळे तयार होणारे ड्यू टू द सेमी सर्क्युलर रिंग ऍट पॉइंट O which is the center of that सेमी सर्क्युलर रिंग. असा क्वेश्चन आहे. नेट इलेक्ट्रिक फील्ड सांगा
सेमी सर्क्युलर रिंगमुळे होणारे कुठे काय ते सांगायला ना, कुठे तर सेंटरला, त्या सेंटरला, कोणाच्या सेंटरला तर रिंगच्या सेंटर. ठीक आहे, हे लिहून घ्या. कॉर्ड रिंगचं बघा लवकर. ठीक आहे, कॉर्ड रिंगचं बघून घ्या पटकन दिवशी, वेळ होत आला तर ऑटोमॅटिक काढून ठेवली. कॉर्ड रिंग मध्ये काय तर कॉर्ड आहे तत्परेच्या मध्ये काय केलं, रिंगला कट केलेलं असतं. ठीक आहे, तत्परेच्या मध्ये काय केलं आपण, कट केलं आणि त्याच्यानंतर डायग्राम काय बनणार, कसं बनवणार मी तुम्हाला. ही कॉर्ड रिंग झाली, त्याच्यावरती इथे काहीतरी चार्ज पकडणार, ज्याचा असणार dq dl ऍट अँगल d थिटा. बरोबर आहे. आता इथे बघा, इकडे कोणी मिरर एलिमेंट्स नाहीये, इकडे कोणी आता मिरर एलिमेंट्स प्रेझेंट नाहीये, इथे कॅन्सल आउट करतील. जे या नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे जाण्यासाठी ह्या नेट इलेक्ट्रिक फील्डला इकडच्या असं ह्याला कॅन्सल आउट करायला इकडे कोणीतरी पाहिजे होतं, इकडे कोणी नाहीच तर कॅन्सल होणार आहे का, नाही. म्हणजे जी काय नेट इलेक्ट्रिक फील्ड बनणार आहे ती इथे बनणार आणि या प्रकारे बनणार. बरोबर आहे. ह्याचं पटकनशी काय येईल आन्सर, ह्याचं पटकनशी आन्सर म्हणजे कसं, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय डी, मी डायरेक्टली लिहितो. ठीक आहे, डी ला इंटिग्रेशन ने टाकलं तर ते काय बनणार आहे तर नेट इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. इंटिग्रेशन किती ते किती, इथून इथं असतं 180 चा परत अर्ध झालं, 180 चा परत काय झालं अर्ध, म्हणजे काय π/2. बरोबर. आतमध्ये काय काय असेल, आतमध्ये काय काय असेल k dq अपॉन r². हा r². ठीक आहे, बघा इथून इतकं डिस्टन्स किती तर r, जिथे हा चार्ज होता, जिथे आपण कन्सिडर केला आणि इथून जिथे इलेक्ट्रिक फील्ड करायची तिथे हे झालं डिस्टन्स r, जे की किती आहे r². बरोबर. आणि dq ची किंमत काय असते, dq ची किंमत काय असते तर लॅम्डा dl. dq ची किंमत किती असते लॅम्डा dl. बरोबर. आधी तो कोणता पकडणार, साइन पकडणार का कॉस पकडणार, कोणता अँगल पकडणार, साइन पकडणार की कॉस पकडणार, कोणता अँगल पकडणार तर d नेट पकडायला लागणार. ठीक आहे, कोणता पकडायला लागणार d नेट. बघा इथे काय करावं लागतं त्याच्यासाठी, म्हणजे इथे दोन कंपोनंट बनताय, एक घेऊन चालेल का नाही, जसं मी आता करत होतो. ठीक आहे, नाही साधी गोष्ट ना, विचार पडला असेल ना की सर एक्स कंपोनेंटला एक वाय कंपोनेंट आहे. ठीक आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड ऑन एक्स ऍक्सिस किंवा एक्स कंपोनेंटला काय असेल तर dE cos थिटा आणि सिमिलरली EY. बरोबर आहे, ती किती आली वाय ऍक्सिस वरती तर sin थिटा, किती आली sin थिटा. मग याचा रिझल्टंट जो येईल, याचा रिझल्टंट जो येईल तो कसा येईल मग E net इज इक्वल टू अंडर रूट ऑफ EX² प्लस EY². ठीक आहे, अंडर रूट ऑफ EX² प्लस EY². बरोबर. मग dE cos थिटा, याचं काय d dq बरोबर नाही, k dq अपॉन r². बरोबर, k dq अपॉन r². क्लिअर इथपर्यंत. इथे पण किती मग k dq अपॉन r². जर कधी मी ह्यांना इंटिग्रेशन मध्ये टाकलं, यांना इंटिग्रेशन मध्ये टाकलं तर काय 0 टू π/2, 0 टू π/2. बरोबर आहे. आन्सर काय मिळेल k dq, k बाहेर आतमध्ये काय उरलं फक्त लॅम्डा dl. बरोबर आहे, लॅम्डा dl माहिती आहे ना, dq ची किंमत काय येते, dq आणि dl किती असेल मग dq इज इक्वल टू लॅम्डा dl. आपला असतो लॅम्डा इज इक्वल टू q अपॉन l, देयरफॉर लॅम्डा इज इक्वल टू dq अपॉन dl. बरोबर, dq इज इक्वल टू लॅम्डा dl. dl ची किंमत काय आहे मग, dl ची किंमत काय आहे r d थिटा. बरोबर, dl इज इक्वल टू r d थिटा. बरोबर. इथे थिटा कोणता आता cos थिटा, इथे थिटा कोणता आता तर cos थिटा, लॅम्डा dl इंटू cos थिटा इंटू d थिटा. बरोबर, dq ची किंमत मी पुट केली लॅम्डा dl. बरोबर, cos थिटाचा cos थिटा. बरोबर, cos थिटाचा cos थिटा. त्याच्यानंतर k लॅम्डा पण बाहेर dl च्या ऐवजी काय पुट करू मी आता, dl च्या ऐवजी काय पुट करू बघा, लॅम्डा काय आणला dl च्या ऐवजी r d थिटा cos थिटा. बरोबर, r पण बाहेर येऊन जाईल, r सुद्धा बाहेर येऊन जाईल, k लॅम्डा r इज इक्वल टू. बरोबर आहे, आतमध्ये काय काय उरलं फक्त इंटिग्रेशनच्या cos थिटा आणि d थिटा. बघा k लॅम्डा r बाहेर काय आतमध्ये फक्त उरलं cos थिटा इंटू d थिटा. लिमिट किती 0 टू π/2. π/2 म्हणजे किती π/2 केलं मी. बरोबर, म्हणजे 90
एक्झॅक्टली 90 डिग्री होते ना, बरोबर 90 डिग्री. देअरफॉर मी इकडे लिहितोय आन्सर k लॅम्डा r, बरोबर k लॅम्डा r इनटू cos थीटा cos 0. पहिले cos 90 करा. cos 90 किती, तर 1 cos 90 किती, इंटिग्रेशन ऑफ cos काय येऊन जाईल sin, इंटिग्रेशन ऑफ cos काय येऊन जाईल sin, बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ cos येते sin, अपर लिमिट 90 लोअर लिमिट 0. k लॅम्डा r इनटू sin 90 ची किंमत, sin 90 ची किंमत 0, बरोबर 0 का नाही, sin 90 ची किंमत 1 मायनस sin 0 0. ठीक आहे. k लॅम्डा r त्याचा आन्सर काय येईल k लॅम्डा r. इलेक्ट्रिक पर्यंत आन्सर येईल k लॅम्डा r, k लॅम्डा r चा खाली r स्क्वेअर होता, बरोबर आहे. खाली काय होता रे r स्क्वेअर, इथे r स्क्वेअर, इथे r स्क्वेअर, बरोबर इथे r स्क्वेअर, इथे r स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्या खाली सुद्धा काय असेल r स्क्वेअर, त्याच्या खाली सुद्धा काय असेल r स्क्वेअर. एक r स्क्वेअर आणि एक r स्क्वेअर कॅन्सल, बरोबर आहे. म्हणजे k लॅम्डा अपॉन r, k लॅम्डा अपॉन r म्हणजे आन्सर काय होईल या सगळ्यांचं, त्या सगळ्यांचं जर आन्सर मी लिहिलं तर आन्सर येईल k लॅम्डा अपॉन r. ठीक आहे, मी इथे लिहितो k लॅम्डा अपॉन r. हे झालं याचं आन्सर. त्याचं सॉल्व्ह करा पटकन, त्याच्यासाठी सॉल्व्ह करा. त्याचं काय k dq, बरोबर आहे. dq ची किंमत लॅम्डा dl, dq ची k बाहेर, बरोबर आहे. dq ची किंमत लॅम्डा dl म्हणजे लॅम्डा पण बाहेर, लॅम्डा पण बाहेर. आतमध्ये काय होतं dl, dl चा आन्सर r d थीटा, r d थीटा, बरोबर आहे. हा बाहेर काढला की r स्क्वेअर इनटू काय राहते इथं sin थीटा. हार आणि हार कॅन्सल, हार आणि हार काय झालं कॅन्सल. म्हणजे काय होतं रे k लॅम्डा अपॉन r. आतमध्ये काय होतं फक्त sin थीटा, आतमध्ये काय होतं फक्त sin थीटा, sin थीटा. इंटिग्रेशन मध्ये काय फक्त उरला आता sin थीटा, इंटिग्रेशन मध्ये फक्त उरलं sin थीटा d थीटा. त्याची लिमिट किती ते किती ते 0 टू 90. करेक्ट. म्हणजे आन्सर काय k लॅम्डा अपॉन r ब्रॅकेट मध्ये sin 90 इंटिग्रेशन ऑफ काय म्हणतो आपण sin, इंटिग्रेशन ऑफ sin असतं मायनस cos, इंटिग्रेशन ऑफ sin असतं मायनस cos आणि 90 पुट करा एकदा आणि इथं 0 पुट करा. याचा आन्सर तुम्हाला भेटेल k लॅम्डा अपॉन r. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये cos 90 लेफ्ट साइडला काय आहे का नाही म्हणजे 0 मायनस हा फॉर्म्युलाला मायनस आणि हा याच्यातला मायनस cos 0 किती रे तर 1. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होऊन जाईल, मायनस मायनस काय होईल प्लस आणि हा त्याला मल्टिप्लाय झालं k लॅम्डा अपॉन r. म्हणजे हे किंमत आणि हे किंमत काय झालं सारखं. हे मी इरेज करतोय, तुम्ही लिहून घ्या k लॅम्डा r आणि k लॅम्डा डिवाइडेड बाय चा आन्सर आला ex dy सुद्धा किती आला k लॅम्डा बाय r. या दोघांना आपण काय करू एकच लिहून घेऊ e. फक्त दोघांना काय करा e लिहून घ्या, फक्त दोघांनाही काय करा e लिहून घ्या. समजते ना. कसं लिहू शकता तुम्ही याला नेक्स्ट लाईन वरती ex ey k लॅम्डा अपॉन r e. साधी गोष्ट आहे, बरोबर. मी इथेच करतो बघा, तर तुम्हाला कळेल की का पॉज करतोय व्हिडिओ. यांना इथेच करायला आम्हाला लागतो टाइम, घासून पुसावा लागतो चांगलं. ठीक आहे. हे झालं तर नेट इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय आहे काढा लवकर. नेट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये टाका ex² + ey². x आणि y ला काढली ना, x आणि y ला तर काढली, बरोबर. देयरफॉर e net √of ex² + ey². ओके. ex² + ey². मग याच्यामध्ये काय होईल ex च्या ऐवजी फक्त e चा स्क्वेअर, ey च्या ऐवजी फक्त e चा स्क्वेअर, ट्वाइस e² म्हणजे ट्वाइस e². e बाहेर येऊन जाईल आणि आतमध्ये फक्त काय होईल e√2. ही झाली त्याची काय आहे नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड e√2, e√2. क्लिअर इथपर्यंत. त्याचा आन्सर येईल e ची किंमत काय करू शकता. मग e ची किंमत काय येईल, e ची किंमत काय करणार k dq अपॉन r² आणि इथे √2. k dq आली का आपली नाही, काय आली किंमत आपली काय आली k लॅम्डा r. e ची किंमत आली ना k लॅम्डा अपॉन r. ती किंमत येईल. हे झालं तुमचं फायनल आन्सर.
ओके, चला बाकीचं डिस्कशन याची जी शॉर्टकट ट्रिक्स आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल.